नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जुलै 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, राकेश पाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. ते कोण आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूया. जसं की पर्याय क्रमांक ए, नितीन अग्रवाल हे या ठिकाणी BSFचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. पर्याय क्रमांक बी, राकेश पाल आपण आत्ताच पाहिलं इंडियन कोस्टल गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक बनले आहेत. पर्याय क्रमांक सी, अनिल चव्हाण हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे CDS आहेत. आणि पर्याय क्रमांक डी, SL थाओसेन हे या ठिकाणी CRPFचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या देशाने अलीकडेच $1.5 अब्ज रकमेसह ब्रिक्स बँकेमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केलेला आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अल्जेरिया नावाचा एक देश आहे. तो देश किंवा त्या देशाने या ठिकाणी जे काही ब्रिक्स गट आहे त्याच्यामध्ये समावेश होण्यासाठी, सामील होण्यासाठी $1.5 अब्ज रकमेसह अर्ज केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं असेल की बाबा हे अल्जेरिया नेमका देश कुठे येतो किंवा नवीन देश तुम्हाला या ठिकाणी भेटला असेल तर लगेच लक्षात घ्या कोणत्या खंडामध्ये हा देश येतो. तर आफ्रिका खंडामध्ये हा देश येतो. या देशाचे अध्यक्ष आहेत अब्देल मादजीद तेब्बाने असं त्यांचं नाव आहे. या देशाची राजधानी आहे अल्जियर्स आणि या देशामध्ये अल्जेरिया देशामध्ये जे काही चलन वापरलं जातं ते आहे अल्जेरियन दिनार. ठीक आहे, तर या देशाने या ठिकाणी अर्ज केलेला आहे ब्रिक्समध्ये समावेश होण्यासाठी. ब्रिक्स या ग्रुपबद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं तर लगेच आपण ब्रिक्सबद्दल रिव्हिजन टाकूया. जसं की तुम्हाला माहीत आहे ब्रिक्समध्ये टोटल 5 देशांचा समावेश आहे. परंतु जेव्हा ब्रिक्सची स्थापना झाली तेव्हा या ठिकाणी 4च देशांचा समावेश होता. BRIC हे 4 देश कोणकोणते आहेत? तर B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर आपला प्यारा भारत देश आणि C फॉर चीन. त्याच्यानंतर S म्हणजे 5व्या देशाचा समावेश झाला 2010 मध्ये. त्या 5व्या देशाचं नाव आहे साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, ब्रिक्सबद्दल आपण बोलत आहोत तर ब्रिक्सचं जे काही मुख्यालय आहे ते आहे चीनमध्ये. 2023 मध्ये ब्रिक्सची कितवी समिट झाली? तर 15व्या क्रमांकाची समिट झाली. कोठे झाली? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. 15व्याच्या अगोदर 14व्या क्रमांकाची जी काही ब्रिक्स समिट झाली ती 2022 मध्ये झाली चीन या देशामध्ये. आणि त्याच्या अगोदरची 13वी जी काही समिट झाली ती 2021 मध्ये झाली भारतामध्ये. जर तुम्हाला असं विचारलं आत्तापर्यंत भारतामध्ये एकूण ब्रिक्सच्या किती समिट्स झालेल्या आहेत तर आत्तापर्यंत 3 वेळा झालेल्या आहेत. 2012ला, 2016ला आणि 2021ला. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती नवीन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तब्बल या ठिकाणी 4 हायकोर्टचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. हे 4 जे काही उच्च न्यायालय आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्यांचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. पहिला आहे केरळचा हायकोर्ट, त्याचे बनलेले आहेत मुख्य न्यायाधीश आशिष देसाई. दुसरा आहे ओडिसाचा हायकोर्ट, त्याचे आहेत सुभाशिष तलापात्रा. तिसरे आहेत तेलंगणा हायकोर्ट, त्याचे बनलेले आहेत आलोक आराधे. आणि चौथे आहेत गुजरात हायकोर्ट, त्याचे बनले आहेत संगीता अग्रवाल. कालच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या, माझ्याकडून चुकून काय सांगण्यात आलं होतं की गुजरातचे या ठिकाणी संगीता अग्रवाल नाहीत तर तेलंगणाचे आहेत मुख्य न्यायाधीश. या ठिकाणी करेक्शन करून घ्या. तर तेलंगणाचे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराधे आणि गुजरातचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत संगीता अग्रवाल. आणि संगीता अग्रवाल या ओनली फिमेल चीफ जस्टिस या ठिकाणी आहेत. टोटल जेवढे काही हायकोर्ट्स आहेत त्या सर्व हायकोर्ट्समध्ये एकमेव महिला या ठिकाणी न्यायाधीश आहेत ज्यांचं नाव आहे संगीता अग्रवाल आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुजरात उच्च न्यायालयामध्ये.
ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? हायकोर्ट संदर्भात आहे, उच्च न्यायालया संदर्भात आहे. तर हे जे काय हायकोर्ट्स असतात आणि सुप्रीम कोर्ट असतात याच्याबद्दल काही स्टॅटिक माहिती जी की एक्झामला रिपीट विचारली जाते त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. जसं की काळजीपूर्वक ऐका, लिहून घ्या लगेच. भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर टोटल या ठिकाणी 25 उच्च न्यायालय आहेत आपल्या भारतामध्ये सध्या. जर तुम्हाला असं विचारलं भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे तर कलकत्ताचं आहे. त्याची स्थापना झाली होती 1962ला. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं विचारलं उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत तर केरळ हायकोर्टच्या अन्ना चंडी असं त्यांचं नाव आहे. जर तुम्हाला असं विचारलं उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस कोण आहेत तर हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टच्या लीला सेठ. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत तर फातिमा MBV. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर BV नागरथना. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आणि पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशा संदर्भात. ठीक आहे. जर तुम्हाला असं विचारलं भारताचे वर्तमानमधील जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत CJI त्यांचं नाव काय तर DY चंद्रचूड 50व्या क्रमांकाचे आहेत. आणि भारताचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते तर हरिलाल जेकी सुंदस कानिया असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. हे जे काही 50व्या क्रमांकाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत DY चंद्रचूड. त्यांच्या वडिलांचं नाव होतं यशवंत विष्णू चंद्रचूड. तुम्ही म्हणताल त्यांच्या वडिलांवर काय करायचं आहे तर या ठिकाणी त्यांचे जे काही वडील आहेत यशवंत विष्णू चंद्रचूड हे या ठिकाणी भारताचे 16व्या क्रमांकाचे चीफ जस्टिस होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि त्यांच्याबद्दल एक रेकॉर्ड आहे सर्वाधिक काळ सेवा देणारे सरन्यायाधीश म्हणून. किती दिवस तर 7 वर्ष 4 महिने आणि 20 दिवस एवढी या ठिकाणी सर्वाधिक काळ सेवा त्यांनी दिलेली आहे 16व्या क्रमांकाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी, जे की यशवंत विष्णू चंद्रचूड आहेत, जे की DY चंद्रचूड जे काही 50व्या क्रमांकाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांचे वडील आहेत. आता या ठिकाणी आपल्याला तर समजलं सर्वाधिक काळ सेवा देणारे सरन्यायाधीश. लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल मग सर्वात कमी काळ सेवा देणारे सरन्यायाधीश कोणते होते तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी 22व्या क्रमांकाचे कमल नारायण सिंग. 18 दिवसापुरतीच सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांचं नुकतंच मागील काही महिन्या अगोदर त्यांचं निधन सुद्धा झालेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारत आणि कोणत्या देशाने अक्षय ऊर्जामध्ये सहकार्याबाबतीसाठी सामंजस्य करार केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या अंतर्गत अक्षय ऊर्जा या सेक्टरमध्ये रिन्युएबल सेक्टर या सेक्टरमध्ये या ठिकाणी सामंजस्य करार झालेला आहे. सोबत वेगवेगळ्या अन्य विकास प्रकल्पासाठी सुद्धा करार झालेला आहे. एक पॉइंट अजून सुद्धा एक्स्ट्रा लिहून घ्या. 2023 या वर्षी दोन्ही देश राजनैतिक संबंधांचा 75वा वर्धापन दिवस सुद्धा साजरा करीत आहेत. ठीक आहे. या ठिकाणी भारत आणि अन्य देशांमधील कराराबद्दल बोलण्यात आलं. तर लगेच भारताने जे काही मागील काही महिन्यांमध्ये इतर देशांसोबत जे काही सामंजस्य करार केलेले आहेत MOUs जे काही साईन केलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की भारत आणि सिंगापूर दरम्यान सार्वजनिक प्रशासनामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झालेला आहे. भारत आणि टांझानियामध्ये IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे. भारत आणि इस्रायल दरम्यान औद्योगिक रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सहकार्य करण्यासाठी करार झालेला आहे. भारत आणि अबुधाबी दरम्यान IIT दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे. आणि जसं की आपण आत्ताच पाहिलं भारत आणि श्रीलंका दरम्यान अक्षय ऊर्जामध्ये रिन्युएबल सेक्टरमध्ये सहकार्य करण्यासाठी करार झालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते नवीन वस्तू आणि सेवा कर भवन कोणत्या राज्यामध्ये या भवनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. त्रिपुरा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन GST भवनाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे, ज्यांचं उद्घाटन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी GST बद्दल बोलण्यात आलं. तर लगेच मी तुम्हाला 4-5 प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सर्वप्रथम GST याचा फुल फॉर्म काय आहे? त्याच्यानंतर GST भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आली? त्याच्यानंतर सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये जगामध्ये पहिल्यांदा GST लागू करण्यात आली? भारत हा कितवा देश आहे GST लागू करणारा? त्याच्यानंतर GSTचे टाईप किती आहेत? GST दिवस म्हणून आपण कधी साजरा करतो? आणि शेवटचे 2 प्रश्न, GST लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आणि GST लागू करणारं शेवटचं राज्य कोणतं आहे? हे जे काही एकूण 5-6 प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 ICC विश्वचषक 2023 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी शाहरुख खान, SRK हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर शाहरुख खान यांना या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे ICC विश्वचषक 2023 या विश्वचषकासाठी. ठीक आहे. 2023च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या विश्वचषकाबद्दल बोलण्यात आलं, तर याच्याबद्दल काही ठराविक माहिती आहे जी की एक्झामला 100% विचारली जाणार, त्याच्यावरती चर्चा करूया. कोणत्या काळादरम्यान हे वर्ल्ड कप होणार आहे? तर 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहे. कोणत्या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेलं आहे? तर भारतामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. 2023ची ही जी काही आवृत्ती आहे ती कितवी आवृत्ती आहे? तर 13व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. याच्यामध्ये टोटल सहभागी देश किती आहेत? तर टोटल 10 देश सहभागी आहेत. आणि या 13व्या क्रमांकाच्या विश्वचषकामध्ये एकूण किती सामने होणार आहेत? तर 48. ठीक आहे. सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप संदर्भात. याच्यामधील जी काही पहिली आवृत्ती झाली होती ती कधी झाली होती? 1975ला इंग्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि पहिली आवृत्ती वेस्ट इंडिजने जिंकलेली होती. त्याच्यानंतर लेटेस्ट जर पाहिली तर 13व्या क्रमांकाची आहे, 2023 मध्ये होणार आहे, भारतामध्ये होणार आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे. 13व्याच्या अगोदर 12व्या क्रमांकाची 2019 मध्ये झाली. इंग्लंड आणि वेल्स या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि इंग्लंडनेच ती या ठिकाणी जिंकलेली होती. 13व्याच्या नंतर 14व्या क्रमांकाची जी काही आवृत्ती आहे ती 2027 मध्ये होणार आहे. 3 देशांमध्ये आयोजित करण्यात आली आहे, साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नाम्बिया. आणि त्याच्यानंतर 15व्या क्रमांकाची आवृत्ती 2031 मध्ये होणार आहे. भारत आणि बांगलादेश या 2 देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे. इन्कम टॅक्स डे म्हणजेच या ठिकाणी दरवर्षी आयकर दिवस केव्हा साजरा केला जात असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 24 जुलैला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो इन्कम टॅक्स डे हा या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. जो काही जुलै महिना आहे, जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7 असा कोणता फलंदाज या ठिकाणी आहे जो त्याच्या 500 क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे किंवा कोण ठरला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डोळे झाकून लिहायचं विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विराट कोहली या खेळाडूने त्यांच्या 500 क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक केलेलं आहे आणि अशा प्रकारचं जे काही शतक करणारा खेळाडू आहे तो पहिलाच या ठिकाणी फलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8 महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. टेलिमानस हेल्पलाईन ही जी काही हेल्पलाईन आहे ती खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ याच्यासोबत ही या ठिकाणी निगडीत आहे. फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. टेलिमानस मेंटल हेल्थ असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्या राज्यातील 14 शहरांमध्ये 351 नगर वाटिका विकसित केलेल्या आहेत, डेव्हलप केलेल्या आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर भारतामध्ये हे जे काही ग्लोबल
फूड रेग्युलेटरचं जे काही समिट आहे त्याचं या ठिकाणी भारतामध्ये प्रथमच आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी हे जे काही परिषद होणार आहे, समिट होणार आहे, याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लगेच लिहून घ्या. अन्न सुरक्षा प्रणाली वाढवणे आणि त्यावरील नियामकांसाठी जागतिक व्यासपीठ तयार करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे. तर 2023चं जे काही फर्स्ट टाइम ग्लोबल फूड रेग्युलेटरचं समिट आहे ते भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. सोबत जसे की तुम्हाला माहीतच आहे SCO 2023 आणि G20 2023 या दोघांचंही या ठिकाणी ऑर्गनायझेशन 2023 मध्ये भारतामध्येच करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्य सरकारने 1 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज सुरू केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ओडिसा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा राज्य सरकारने 1 लाख रुपयापर्यंत जे काही पीक कर्ज आहे ते या ठिकाणी बिनव्याजी देण्यास सुरुवात केलेली आहे. मग जर तुम्हाला असं विचारलं 1 लाखापर्यंत बिनव्याजी आहे आणि समजा एखाद्याने 1 लाख ते 3 लाखापर्यंत घेतलं, याच्या दरम्यान घेतलं, तर त्याला काय असणार आहे? तर 1 लाख ते 3 लाख रुपयावरील पीक कर्जासाठी 2% व्याजदर आकारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न क्रमांक 12. सोमालिया देशामध्ये भारताचे पुढील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक A, NC खंपा असं म्हटलं तरी काय हरकत नाही. NC खंपा असं त्यांचं नाव आहे. नामग्या सी खंपा असं त्यांचं नाव आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जपान या देशाने सेमी कंडक्टर इकोसिस्टमचा विकास कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? प्रश्नाचा अर्थ समजला. जपान या देशाने सेमीकंडक्टर इकोसिस्टम याचा विकास करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? जर्मनी, चीन, भारत की इस्रायल? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.